सर्वेपि सुखिनः सन्तु। नमस्कार। आज मी जो व्हिडिओ अपलोड करत आहे तो विषय कोणता आहे हे कळलं असणारच। हा विषय माझ्या प्लेलिस्ट व्हिडिओमधीलपेक्षा वेगळा विषय आहे। यामध्ये मला यूट्यूबचे टेक्निकल बाजू सांगायची नाही, तर माझा अनुभव शेअर करायचे आहे। थोडक्यात मन की बातें। आता पहिला प्रश्न, मी यूट्यूबचे चॅनल त्याची सुरुवात कधी केली? 8 फेब्रुवारी 2020 साली, म्हणजे साधारण 6 वर्षापूर्वी मी माझा पहिला व्हिडिओ अपलोड केलेला होता। त्यानंतर दुसरा व्हिडिओ 2021 साली साधारण 1 वर्षानंतर अपलोड केला। त्याच्यानंतर 6 महिन्यांनी मी माझा तिसरा व्हिडिओ अपलोड केलेला होता। म्हणजेच महिनोन महिने यूट्यूब चॅनल सुरू करूनसुद्धा मी व्हिडिओ अपलोड करत नव्हते। यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करणं, सातत्य करणं याविषयी मी अजिबात सिरियसही नव्हते। मध्यंतरीच्या 2 वर्षाच्या काळामध्ये मी व्हिडिओ अपलोड करत नव्हते। ही खरी सुरुवात झाली 2022 नंतर। दुसरा प्रश्न, मी यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करायला कशी काय सुरुवात केली? एकदा मी माझ्या सासूबाईंसोबत एका नातेवाईकांच्या छोट्या बाळाच्या पाचवी पूजनाला गेले होते। बाळाचं पाचवी कसं पूजन करतात हे मला माहीत होतं, पण अगदी डिटेल माहीत नव्हतं। संपूर्ण माहिती असावी आपल्याला याच्यासाठी माझ्याकडे मोबाईल होता। त्याने जे बाळाचे पूजन केलेले होते, पाचवीचं चालू होतं, त्याचा मी व्हिडिओ बनवला। त्या बाळाचं बारसं होतं, त्यावेळेला मी गेले होते आणि बाळाचं बारसं कसं करायचं त्याविषयीचा संपूर्ण व्हिडिओ, तिथे जी पद्धत होती त्याप्रमाणे ते सगळं शूटिंग करून ठेवलं। बाळाच्या पाचवी पूजनाची आणि बाळाच्या बारशाची उर्वरित सगळी माहिती, डिटेल माहिती मला माझ्या सासूबाईंनी सांगितली आणि ही संपूर्ण माहिती मी त्यांच्याकडचीच बोलत असताना रेकॉर्ड केली। अशी मी माहिती माझ्या डायरीमध्ये मी नोंद करून ठेवली होती, परंतु पुराच्या पाण्यामध्ये ती वाहून गेली आणि म्हणूनच मी ही संपूर्ण शास्त्रोक्त माहिती माझ्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवली होती। उद्देश हा होता की भविष्यात ही माहिती उपयोगी पडणार आहे, माझ्या नंतरच्या पिढीलासुद्धा आपले रीतिरिवाज, रूढी, परंपरा, कुलोपचार काय आहेत हे कळावेत। त्याच्यासाठी मी गुगल ड्राईव्हला जतन करून ठेवली होती। कोणीतरी मला आपल्या कोकणात बारशाची पद्धत काय आहे हे विचारलं होतं आणि म्हणूनच मी विचार केला, जर ही माहिती मी सोशल मीडियावर प्रसिद्ध केली तर नुसतं मलाच किंवा माझ्या नातेवाईक स्त्रियांनाच नव्हे तर संपूर्ण समाजाला याचा उपयोग होणार आहे। आणि असा विचार करून मी हे दोनही व्हिडिओ काही थोड्या दिवसाच्या अंतरावरती यूट्यूबवर अपलोड केले। त्या तऱ्हेने यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करण्याचं मला प्रेरणा मिळाली आणि त्या दृष्टीने माझा प्रवास सुरू झाला। कोकणातील रूढी, परंपरा, रीतिरिवाज, धार्मिक सणवार, पूजा पद्धती, खानपान या सुरुवात केली। मी व्यवसायाने डॉक्टर, त्यात ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक आणि धार्मिक पूजापाठ, पौराहित्याची माहिती, त्यामुळे या अनेक विविधांगी विषयावरती माझ्या व्हिडिओमध्ये प्लेलिस्ट वाढली। उपवर मुलामुलींचे विवाह रखडतात हा विषय मला दिसून येत होता, त्यामुळे त्यांचे विवाह योग्य वेळेत व्हावे आणि अनुरूप जोडीदार प्राप्त व्हावा या विषयाच्या ध्येयाने प्रेरित होऊन मी श्री एकनाथ महाराज यांनी लिहिलेली रुक्मिणी स्वयंवर या ग्रंथाची पारायण पद्धती कशी करायची याविषयीची सिरीज बनवली। माझे व्हिडिओ पाहून अनेकांनी ही पारायण पद्धती अवलंबली आणि त्यांचे विवाह झाले। मी याविषयीचे जे कार्य केलेले आहे त्याच्यात मला पूर्ण समाधान मिळत आहे। माझ्या यूट्यूबच्या व्हिडिओच्या प्लेलिस्टमध्ये अधिकाधिक वाढ होत होती। रांगोळीचा मला पहिल्यापासून छंद, गाण्याची आवड आणि स्वयंपाकाचे विविध प्रयोग करणे हा तर माझा हातखंडा, त्यामुळे याविषयीचे सुद्धा व्हिडिओचे आपसूक भर पडत गेली। कोकणातील रीतिरिवाज, रूढी, परंपरेची माहिती देण्यासाठी माझ्याकडे एक मॉडेल चेहरा होता, तो म्हणजे माझ्या सासूबाईंचा। त्यांना सांगितलं की आई, आज ना आपल्याला व्हिडिओ करायचा आहे। माझ्या तोंडातून शब्द बाहेर पडायचा अवकाश त्या लगेच तयार होऊन येत असत। त्यात जमेची बाजू अशी होती की त्या शिक्षिका आहेत, त्यामुळे मला स्क्रिप्ट लिहायला लागली नाही। फक्त जे काही बोलायचे आहे ते सांगितले की ते जी माहिती स्वतःच्या भाषेत इतकी उत्तमपणे समजावून सांगितली, मला कुठलाही त्रास झाला नाही। पण हे फार काळ टिकलं नाही। वय वाढल्यामुळे आणि आजारपणामुळे त्या व्हिडिओ करण्याच्या स्थितीत नव्हत्या। माझ्यापुढे मोठा प्रश्न होता की आता चेहरा कुणाचा घ्यावा। यूट्यूबचं काम अत्यंत मेहनती आहे आणि फार वेळ घेणारं आहे, त्यामुळे हे एकटीला करण्यास फार कठीण होतं। त्यात
घर सांभाळून दवाखान्यात जाणं, पाहुणे रावणे सांभाळणे, सणवार, माझी त्रेधा किरपीट होऊ लागली. आणि आता यूट्यूबचा माझा प्रवास इथेच थांबेल की काय असे चिन्ह दिसू लागले. मला वेळ मिळत नव्हता, पण तरीसुद्धा मनाशी पक्क ठरवलं की हा प्रवास पुढे चालवायचा. आपणास ठावे ते दुसऱ्यांस द्यावे, शहाणे करुनी सोडावे सकल जन, या उक्तीनुसार मी व्हिडिओ करायला सुरुवात केली. एडिटिंग करण्यात तासनतास घालवले. दिवस रात्र जागरण करून मी व्हिडिओ करत असे. लोकही मला विचारे, तू एवढं काम करतेस तरी कधी? परंतु माणसाने सतत कार्य केलं पाहिजे, सतत काम केलं पाहिजे असं मला वाटत आहे. भगवान श्रीकृष्णाने गीतेत सांगितलेलं आहे, हतोवा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा मोक्षसी महिम. म्हणजे हरलास तर स्वर्गाची प्राप्ती होईल आणि जिंकलास तर पृथ्वीचं राज्य मिळेल, आणि तेही मा फलेषु कदाचन. म्हणजे फळाची अपेक्षा न करता निरपेक्ष भावनेनं मी काम करत आहे. उशिरा का होईना, पण मला त्याचं फळ मिळालं आहे. $100 आल्यानंतर यूट्यूबचं पेमेंट होतं. त्या पद्धतीने माझं यूट्यूबचं पेमेंट हे मला मिळालं. यूट्यूब चॅनल मॉनिटाईज माझ्या वर्षापूर्वीच झालेलं होतं. 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तास व्ह्यूज, म्हणजे जवळजवळ 2.5 लाख मिनटं एवढे व्ह्यूज व्हावे लागतात तेव्हा चॅनल मॉनिटाईज होतं. मला माहीत आहे यूट्यूबचं जे कार्य आहे ते चिरंतन नाही. तरीही जे काही मला अल्पस्वल्प ज्ञान आहे ते जर ऐकून कोणाचं एखाद्याचं भलं झालं तर तो आनंद काय वर्णावा. ज्ञान हे असं भांडार आहे, ते कमी होत नाही, उलट वाटण्याने अधिक वाढतं. हीच माझी पुंजी आहे असं मला वाटतं. धन्यवाद.